नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुलमोहर सोसायटीमध्ये 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजवंदना श्रीमती रेणुका भट्टड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसन्न इंग्लिश मीडियम ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक स्टाफ यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी सामूहिक राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी गुलमोहरमधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान मुलांना चॉकलेट देऊन कार्यक्रमाची सांगता केली. बातमीचे वृत्तसंकलन नागनाथ जाधव यांनी केले आहे. आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी एवढंच सांगू शकते की आपण सर्व एकजुटीने राहायचं आणि जे स्त्रियांवर किंवा मुलींवर अत्याचार होतात ते थांबवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा, ही आपण सगळ्यांनी शपथ घ्यावी असे मला वाटते. आज 77वा भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोहोंमध्ये खूप मोठा फरक आहे. स्वातंत्र्य दिनाला आपल्याला भारताला अनेकांच्या त्यागातून स्वातंत्र्यप्राप्ती झाली आणि त्याच्यानंतर आपण 23 नोव्हेंबर 1949ला संविधान स्वीकारलं आणि त्या संविधानाचं प्रत्यक्ष अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950पासून आपण सुरू केली. ही संविधान साजरा करत असताना आपल्याला सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जगातल्या सगळ्या संविधानांच्या पेक्षा वेगळंच जाणवतं. ते म्हणजे इथे कोणीही व्यक्तिगत मी राजा, मी राणी, मी आमका असं न म्हणता आम्ही भारताचे लोक असे आपण म्हणतो. म्हणजे संपूर्ण भारतीय रस्त्यावरचा माणूस ते राष्ट्रपतीपर्यंत सर्वांना या भारताच्या उभारणीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि सर्वसमावेशकता त्यामध्ये व्यक्त केलेली आहे. संविधानामध्ये जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेचं मूळच असं आहे की आम्ही भारताचे लोक, म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे यामध्ये कुणीही व्यक्तिगत असं नाही, सर्वसामान्य माणसांच्यापासून ते राष्ट्रपतींच्यापर्यंत आणि पंतप्रधानांच्यापर्यंत सर्वांचा या देशाच्या उभारणीमध्ये मोठा वाटा असतो. म्हणून प्रजासत्ताक दिनाला खूप मोठ्या स्वरूपावरचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या संविधानामुळे आपल्याला अनेक हक्क मिळालेले आहेत, परंतु आपण फक्त हक्कांची मागणी करतो, कर्तव्यांच्या बाबतीमध्ये मात्र आपण थोडंसं दुर्लक्ष करतो. त्यामुळं प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपण सर्वांनी हक्कांच्या बरोबर आपल्या कर्तव्यांचंही जर आपण पालन केलं तर या प्रजासत्ताक दिनाचा खऱ्या अर्थाने सार्थक होईल. तेव्हा सर्वांना या 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.